राज्यात सध्या चर्चा आहे ती वरळी मतदारसंघाची. कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी वरळी मतदारसंघातून उमेदवार देणार असल्याचं स्पष्ट केलंय. वरळीत विद्यमान आमदार आहेत आदित्य ठाकरे. त्यामुळे वरळी विधानसभा मतदारसंघात ठाकरे विरुद्ध ठाकरे असा हाय व्होल्टेज सामना रंगणार यात शंकाच नाही. विधानसभा निवडणुकीसाठी राज ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीत सर्व मतदारसंघात उमेदवार देणार असल्याची घोषणा केली आहे. वरळीतही उमेदवार देणार असल्याचं राज ठाकरे म्हणाले. वरळीत कुणीही उभे राहिलं तरी त्यांच्या विरोधात उमेदवार देणारच. एकदा आम्ही वरळीत पाठिंबा दिला होता, तीच गोष्ट पुन्हा होणार नसल्याचं राज ठाकरेंनी ठणकावून सांगितलंय. वरळी मतदारसंघात मनसेची 37 ते 38 हजार मतं आहेत असं सांगत राज ठाकरे यांनी वरळीतून उमेदवार देणार असल्याचं स्पष्ट संकेत दिलेत. पण मग वरळीत मनसेचा उमेदवार कोण? वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरेंच्या विरोधात मनसेकडून कोण मैदानात उतरणार याच्या आता सध्या राज्यात चर्चा सुरू झाली आहे. संदीप देशपांडे यांच्या नावाची चर्चा असली तरी त्यांचं नाव पक्षाने अधिकृतरित्या जाहीर केलं नाही. तर युवा नेते अमित ठाकरेंनीही वरळी मतदारसंघात लक्ष घातले. त्यामुळे वरळीमधून अमित ठाकरे विधानसभा लढवणार का अशी ही चर्चा आहे. पण जर का असं झालं तर वरळीमध्ये ठाकरे विरुद्ध ठाकरे असा सामना आपल्याला पाहायला मिळू शकतो. वरळी मतदारसंघात जशी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद आहे तशीच मनसेचीही आहे. जर आदित्य ठाकरेंसमोर अमित ठाकरेंचं आव्हान असेल तर आदित्य यांच्यासाठी वरळीचा गट नक्कीच सोपा नसणार यात शंकाच नाही. मनसेने थेट 250 जागा लढवणार असल्याचे संकेत दिलेत. त्यामुळे संभाव्य उमेदवारांना आपल्या मतदारसंघात कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले. यवतमाळच्या वणी मतदारसंघात राजू उंबरकर, मुंबईतील शिवडीमधून बाळा नांदगावकर, पंढरपूरमधून दिलीप धोत्रे, लातूर ग्रामीण मतदारसंघातून संतोष नागरगोजे, कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. एकंदरीत काय मनसेने यंदाच्या निवडणुकीत चांगलीच कंबर कसल्याचं पाहायला मिळते. जर मनसेकडून 250 जागांची घोषणा करण्यात आली तर त्यातील किती जागा जिंकण्यात मनसे यशस्वी ठरेल हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि अशाच राजकीय अपडेटसाठी पाहत राहा G24 तास.